डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। मराठे यांना स्वीकृत नगरसेवक करण्यासाठी एकमुखी पाठिंबा। उल्हासनगर -4 मधील लालचक्की चौक येथे आज शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीचा मुख्य उद्देश शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते माननीय अनिल मराठे साहेब यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देणे हा। बैठकीचे ठळक मुद्दे। सर्वसंमतीने निर्णय। बैठकीला उपस्थित असलेले विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांनी अनिल मराठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। 30 वर्षांची निष्ठा। अनिल मराठे यांनी गेल्या 3 दशकांपासून सामान्य कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचे काम निष्ठेने केले आहे। त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा पक्षाला फायदा व्हावा ही सर्वांची भावना आहे। स्वाक्षरी मोहीम त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे अधिकृत पत्र तयार करण्यात आले आहे, जे लवकरच वरिष्ठ पातळीवर सादर केले जाईल। अनिल मराठे साहेब हे पक्षाचे जुने आणि जाणते नेतृत्व आहेत। त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांना ही संधी मिळणे हा एका सच्चा शिवसैनिकाचा सन्मान ठरेल। माझा सोनकाव्य परिवर्तक मी नगरसेवक राहणार। माझ्या आप्पाला जाहीर पाठिंबाचं पत्रक सुद्धा आपण मी देणार आहे। आप्पाची वेळ दुपारी पूर्ण झालं। आता मी कोणाचं न ऐकता माझं पहिलं पत्र तुमच्यासाठी असेल की तुम्ही स्वीकृत नगरसेवक बनावा, म्हणून मला 5 नंबरला आप्पाची गरज आहे स्वीकृत नगरसेवक। कारण 1, 2, 3 प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला नगरसेवक स्वीकृत पाहिजे असतो, तर आपल्याला 4-5 साठी एक चांगला माणूस पाहिजे, म्हणून आपण जाहीर पाठिंबा द्यायचा असेल तर आपण पत्रक द्यायचे, ते वेळा मी तुमच्या पाठिंबाने आहे। तर तसं तुम्ही पण आहे ना, आप्पाचा विश्वास म्हणून, आपला विश्वास नगरसेवक म्हणून आपल्याला पत्रक द्या, म्हणजे जेणेकरून वरिष्ठांना कळणार की 5 नंबर 4 नंबरच्या प्रत्येक माणसा संपर्क खूप दांडगा आहे त्यांचा। आपल्या नगरसेवक लोकांना पण भरपूर त्यांनी या इलेक्शनला मदत केली। याच्या स्वीकृत नगरसेवक मधून एक लायक व्यक्ती आहे ते अनिल मराठे आहे, म्हणून पक्षाने जर दिली त्यांच्या कामाची केलेली पोचपावती त्याला मिळू शकते। तर याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक वरती, जसं हे बोलले तर आपल्या प्रत्येकाने लेटर द्या, त्यांना लेटर देऊन आपण आपला जो ह्या गोष्टीला मान्यता देत नाही, कारण शिवसेना ही अशी आहे ना, ते आधीच चालतो तिथे। आता हे आपण करूया, आपण तुमच्या सगळ्याची भावना आहे, मराठे साहेबांना भेटायला पाहिजे, माझीही भावना आहे। त्यांनी एवढं वर्ष दिले, आपल्या पक्षाला दिलं आहे, लेटर द्यावं लागेल। कारण लेटर महाराष्ट्र राज्याचे यांच्या पावनभूमीमध्ये आज आम्ही सर्वांनी जन्म घेतला, त्यांच्या पुण्याने आज आपण या ठिकाणी उभे आहोत। म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थदैवत शिवराय यांच्या वाणीतून अशा महापुरुषाने जन्म घेतला की ज्यांनी ह्या भारतात संविधान लिहिलं आणि ज्यांच्या विचाराने आपण आज याकडे प्रेरित झालो, चालायला शिकलो, बोलायला शिकलो आणि मोठे झालो। हे सन्माननीय परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने मी वयाच्या 14व्या वर्षी 1970 साली हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी ह्या शिवसेनेमध्ये जी आवड मला निर्माण झाली की मराठी माणसाला न्याय मिळण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली आणि त्यांच्या विचारात प्रेरित होऊन मी वयाच्या 14व्या वर्षी या ठिकाणी प्रवेश केला। माझं भाग्य आहे की वयाच्या 14व्या वर्षी ज्या 1970 साली मध्यवर्ती शाखेमध्ये ज्या मी प्रवेश केला, त्या मध्यवर्ती शाखेमध्ये काम करायला गेलो शिवसैनिक म्हणून, त्यावेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे हे उल्हासनगर शहरामध्ये आले होते।
माझं भाग्य असं की 1970 साली ज्यावेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे उल्हासनगर शहरामध्ये आले त्यावेळेस मी पहिला मावळा म्हणून आणि अजून एक माझ्यासोबत माझे मित्र होते, आम्ही दोघांनी मिळून माननीय बाळासाहेब ठाकरेंचं मध्यवर्ती शाखेमध्ये त्याचं स्वागत केलं होतं. बराच वर्षातून फोटो त्या ठिकाणी होता, पण कालांतराने हा तो फोटो त्या ठिकाणी नाही आहे, पण आठवण मात्र त्याची कायम स्मरणात माझ्या तरी नक्कीच आहे. त्यावेळेस मी शिवसेना हा ज्या अक्षरवाद्यांनी या विचाराने ज्या प्रेरित झालो त्यावेळेस उल्हासनगर शहरामध्ये परिस्थिती फार वेगळी होती. शिवसेनेने ज्यावेळेस आपले विचार त्या ठिकाणी मांडले समाजासाठी आणि त्या विचारांना मी शिवसेनेचं हे काम करू लागलो. बरेच वर्ष काम करताना मला वयाच्या 22व्या वर्षी मला अनुभवी माझी माजगावला त्या ठिकाणी वयाच्या 14व्या वर्षी प्रभावी मराठी मी शिवसैनिक 1970 ते 1989 मध्यवर्ती शिक्षण कार्यालयात काम केले. माझे कार्य पाहून 1990 ते 1993 शिवसेना शाखा शिवानगर रेल्वे स्टेशनजवळ अधिकार समिती ही भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी ही त्यावेळी जे आमचे मी त्यांच्या रूपातून लिहिले, त्यांनी त्यांच्या विचारातून लिहिले ते तुम्हाला त्या ठिकाणी मांडतो. लोकसंपर्क आहे, त्याचा प्रचंड फायदा लोकसभा खासदार सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब नक्कीच त्याचा फायदा. नवीनच आलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ पण त्यांनी परिसरातील बहुसंख्य सहभागी होणारे श्री अनिल मराठे कधीही कोणी मदतीसाठी आवाज दिला तर ते लगेच दिले आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना हाच माझा पक्ष राहील, कारण सदैव लढा लागणार आहे आणि तो लढा हा कायम राहील. माझे मित्र सुरजित जाधव माझ्या या ठिकाणी पांजरवणे आला आणि या ठिकाणी सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं. माझ्यासाठी जो विचार मांडला हा विचार जर आमचे स्थानिक आमचे जे आता विद्यमान नगरसेवक यांनी जर त्या ठिकाणी पुढे नेलं, सगळ्यांचं निवेदन आपण त्यांना देणार आहोत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, तर कदाचित ते विचार करू शकतील. नगरसेवक बनण्यासाठी माझा हेतू एकच आहे की समाजाची सेवा करण्यासाठी मला आवडते. मला तर नगरसेवक व्हायचं असतं तर मी कधीच होऊ शकलो असतो. मी सध्या म्हणाल तर मी तसं केलं नाही, कारण मला पक्षवाढीसाठी मला याचा राजीनामा देताना मला लाडके साहेबांनी विचारलं होतं की मराठे तुला उभं राहायचं इलेक्शनला. मी त्यांना म्हटलं नाही साहेब, मला उभं नाही राहायचं आहे, मला पक्षवाढीचं काम करायचं आहे. आणि मी त्या पद्धतीने केलं, पण त्याचं आदेशाचं पालन मी पाळलं आणि जे माझे विचार आहेत त्या विचारावर मी फक्त ठाम राहिलो आणि ती जबाबदारी खांद्यावर येते माझ्या कार्यालयात निघून आलेली जबाबदारी देखील मी पार पाडलेली आहे आणि यापुढे ती पार पाडणार आहे. पहिला प्रश्न पक्षश्रेष्ठीचा माझ्याबद्दल ते विचार करतील ते बघूया. बाकी तुमचा तो मला सहकार्य पाठिंबा मिळाला त्याबद्दल मी पुन्हा आपल्या सरांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी वेळ दिला. सर्वांचे खास करून 4 नंबरची फक्त या ठिकाणी पदाधिकारी असली तरी माझ्या प्रेमापोटी माननीय उपप्रमुख राजू वाळूंज साहेब थोड्या मतासाठी त्यांची हार झाली, त्यानंतर आज 2227 मतं त्यांनी घेतले. अशा सिंधी बहुल एरियामध्ये इथे राहून त्यांनी ठामपणे आपल्या कामाच्या द्वारे त्यांना ते मतं मिळाली. काही थोड्या मताने ते जिंकू शकले नाही, परंतु पाठवलं तुम्हाला बोलायला लावा आज 9 फेब्रुवारी 2026 रोजी लालचक्की चौक या ठिकाणी आम्ही सगळे जमून या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी असतील, म्हणजे विभाग प्रमुख असतील, त्याच्यानंतर खाली शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील आणि आम्ही सर्व नगरसेवक असेल, तर आम्ही सर्व मिळून की मराठे साहेब यांना स्वीकृत नगरसेवक पदी विराजमान करावे यासाठी आम्ही एक पत्र तयार करून त्या ठिकाणी आम्ही सही दिली आहे. मराठे साहेबांची कारकीर्द मोठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी शिवसेनेशी प्रामाणिक काम केलं आहे.
आणि या प्रामाणिक काम केल्याचा मोबदला म्हणून एका शिवसेनेची खरी ओळख जी आहे तर ती त्यांनी निर्माण आतापर्यंत केली आणि आज एवढ्या वर्षापर्यंत म्हणजे 30 वर्षापर्यंत ते प्रामाणिक काम करत राहिले आणि त्यासाठी आम्ही सर्व मिळून त्यांना आम्ही एक स्वीकृत नगरसेवक पदासाठी जाहीर पाठिंबा देत आहोत. धन्यवाद.